नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी शेवट ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारणतः 10 मार्चपर्यंत आपण कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या पिकांची त्या ठिकाणी लागवड करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः एका महिन्यामध्ये या पालेभाज्या पिकातून आम्हाला त्या ठिकाणी प्रचंड नफा हा मिळू शकतो। या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनो आजची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नेमकं आपण 10 मार्चपर्यंत ज्या काही या पिकांची लागवड करणार आहोत तर ते याच पिकांना नेमकं जास्त भाव का मिळणार आहे, नेमकं हेच पिकं तेजीत का राहणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। शेतकरी बांधवांनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जनरली मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे की शेतकरी बांधवांनो, सपोज आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांकडे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती, म्हणजे प्रत्येकाकडे त्या ठिकाणी शेतामध्ये पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक जण त्या ठिकाणी मेथी असेल किंवा मग कोथिंबीर असेल किंवा मग त्या ठिकाणी गवार असेल, भेंडी असेल, मुळा असेल, पालक असेल, जे काही पालेभाज्या त्या ठिकाणी आपल्या नित्य आहारामध्ये घेतात, खातात, तर त्यांची लागवड आपापल्या परीने प्रत्येक शेतकरी बांधव त्या ठिकाणी शेतामध्ये करत होता। आणि त्यामुळे शेतकरी बांधव जो काही मार्केटमध्ये पालेभाज्या त्या ठिकाणी पोहोचेल तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पुरवठा होता, साठा होता आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो त्याला मागणी नसल्या कारणाने त्या ठिकाणी ते जे काही पिकं आम्ही लागवड केलेली होती तर त्यांना त्या ठिकाणी परिणामी आता जो काही आपण त्या ठिकाणी लागवड जी पिकं करणार आहे त्यापेक्षा कमी भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे। याचं कारण फक्त एकच आहे की त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेतामध्ये सोयीनुसार प्रत्येकाने त्या ठिकाणी पालेभाज्या पिकांची लागवड केली होती, परंतु शेतकरी बांधव आता मात्र वेळ तशी नाहीये, कारण आता त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जे काही शेतकरी तर त्यांच्याकडे पाण्याची तर उपलब्धता नाही, पाणी नाहीये, सिंचनाची अभाव असल्यामुळे शेतकरी बांधव त्या ठिकाणी ते मात्र आपल्या शेतामध्ये आता पालेभाज्या पिकांची लागवड त्या ठिकाणी सोयीनुसार म्हणजे आपल्या कुटुंबापुरतं का होईना परंतु त्या ठिकाणी मात्र ते आता पेरू नाही शकत। त्यामुळे आता ही अवस्था म्हणजे एकाच शेतकऱ्याची नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे। त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाऊनच त्या ठिकाणी पालेभाज्या विकत आणावा लागतो। याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे शेतकरी बांधवांनो की मार्केटमध्ये आता जे काही पालेभाज्या पिकं येणाऱ्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोचतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी जो काही मागणी आहे तर ती मागणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे, साठा त्या ठिकाणी नसणार आहे, पुरवठा कमी प्रमाणामध्ये होणार आहे। याचा अर्थ असा की आमचे जे काही पालेभाज्या पिकं आम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये पोहोचू, निश्चितपणे त्याच पिकांना त्या ठिकाणी दर हा सर्वाधिक जास्त मिळणार आहे। तर या पाठीमागचं महत्त्वाचं कारण हे शेतकरी बांधवांनो, त्यामुळे शेतकरी बांधव निश्चितच आपण आता कोणत्या प्रकारचे पालेभाज्या पिकं लागवड करायला पाहिजे ते आता या ठिकाणी समजून घेऊ। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्याला महत्त्वाचं काम हे करायचं की आपल्या शेताची जी काही पूर्व मशागत आहे ती त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे, आपलं शेत त्या ठिकाणी व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि शेत तयार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे असणारं जे काही शेणखत आहे शेणखत त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे, त्यानंतर रासायनिक खताचा भेसळ डोस त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि आपण जेवढी लागवड करणार आहोत म्हणजे आपल्याला 5 गुंठे लागवड करायची आहे का 10 गुंठे लागवड करायची आहे का 20 गुंठे का 1 एकर लागवड करायची आहे, त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना आपल्याला ते खत त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। उदाहरणार्थ एका एकरासाठी आपल्याला एक 10-26-26 किंवा एक 12-32-16 सोबत एक सूक्ष्म अन्नद्रव्याची किट एक 20 ते 25 किलोची अशा प्रकारचं खत आपल्याला त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण किती लागवड करणार आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी हे खत टाकून द्या। शेतकरी बांधवांनो, आता वेळ येते की ते म्हणजे की आपल्याला कोणत्या प्रकारचं पालेभाज्या पीक त्या ठिकाणी लागवड करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या क्रमांकावर जे काही पीक मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे शेतकरी बांधवांनो भेंडी। होय शेतकरी बांधवांनो, भेंडी हे अतिशय चांगल्या प्रकारचं पीक आहे आणि जेमतेम शेतकरी बांधवांनो एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी काढणीला येणारं हे पीक आहे आणि लगेच त्या ठिकाणी तिसऱ्या चौथ्या रोजी या भेंडीचे त्या ठिकाणी तोडणी केल्या जाते, तोडा येतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी भेंडीला एका महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी मागणी जास्त असते। त्यामुळे निश्चितच आपण भेंडी या पिकाची जर लागवड केली तर शेतकरी बांधवांनो या भेंडीतून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये नफा हा मिळवू शकतो। शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचं जे काही पीक आहे ते आहे शेतकरी बांधवांनो वाल। होय शेतकरी बांधवांनो, वाल हे एक अशा प्रकारचं पीक आहे की खूप कमी खर्चिक पीक आहे, खूप कमी खर्च या वालाला त्या ठिकाणी लागत असतो, परंतु शेतकरी बांधवांनो वाल बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी लागवड करत नाही, एक मोजके शेतकरी त्या ठिकाणी वालाची लागवड करत असतात आणि सुवर्ण संधी तुमच्यासाठी अशी आहेत की तुम्ही जर त्या ठिकाणी या वालाची लागवड जर केली
तर त्या ठिकाणी तुमच्या वालाला त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये मागणी ही राहू शकते, दर त्या ठिकाणी जास्त मिळू शकतो. त्यामुळे तुमचा आर्थिक नफा, तुम्हाला आर्थिक फायदा सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वाल या सुद्धा पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं जे काही पीक आहे ते आहे गवारीचं. हो शेतकरी मित्रांनो, गवार हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं पीक आहे. या गवारीची जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड जर केली तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला बक्कळ कमाई हे गवारीचं पीक करून देऊ शकतं. आणि गवारीचं पीक असं आहे की दुसऱ्या तिसऱ्या कंपल्सरी तिसऱ्या दिवशी तर याची तोडणी तर होतेच, याचा तोडा तर निघतच असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, गवार या शेंग भाजीची जर तुम्ही त्या ठिकाणी निवड जर केली, त्याची लागवड जर केली तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये नफा हा मिळू शकतो. आता बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी कमेंट्स करतात की सर, ती जी काही गवार आहे ही पालेभाजी पीक नाही, हे शेंग भाजी आहे. ठीक आहे, कोणत्याही प्रकारची जरी शेंग भाजी असेल, पालेभाज्या पीक असेल तर परंतु आपण त्याचा आहारामध्ये समावेश करत असतो. त्यामुळे काही विषय नाही, पालेभाज्या पिकं म्हणून याला संबोधत असतात. ठीक आहे, शेंग भाजी असेल किंवा पालेभाज्या पीक असेल, परंतु गवार या सुद्धा पालेभाज्या पिकाची किंवा मग शेंग भाजीची जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितपणे जास्त प्रॉफिट हा राहू शकतो. त्यानंतरचं पीक आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे की वन टाइम मध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक आहे. म्हणजे एकदाच त्याची त्या ठिकाणी काढणी केल्या जाते. म्हणजे वारंवार दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन त्याची तोडणी करावी, मार्केटमध्ये जावं, हे जे काही झंझट आमच्या शेतकरी बांधवांचं असतं तर ते झंझट मात्र या पिकाला नाहीये. वन टाइम मध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक आहे. त्यामुळे आणि विशेष म्हणजे आपल्याला बाजारपेठेमध्ये जावं सुद्धा लागत नाही. जर आपल्याकडे त्या ठिकाणी एकर असेल किंवा मग 1.5 एकर असेल किंवा अर्धा एकर, तर आपण त्या ठिकाणी कोथिंबीरची जर लागवड जर केली तर स्वतः व्यापारी त्या ठिकाणी येतात आणि स्वतःच त्या ठिकाणी उपटून घेऊन जातात कोथिंबीरला. त्यामुळे निश्चितच वन टाइम मध्ये एकदाच काढणीला येणारं जे काही पीक आहे ते म्हणजे कोथिंबीरीचं पीक आहे. साधारणतः 35 ते 40 दिवसांच्या नंतर शेतकरी बांधवांनो ती काढणी येते. म्हणजे जास्त काही दिवसाचं हे पीक नाही, खूप कमी कालावधीचं, खूप कमी खर्चाचं हे कोथिंबीरीचं जर पीक असल्यामुळं. आणि कोथिंबीरीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की कोथिंबीर एक अशा प्रकारचं पीक आहे अत्यंत कमी दिवसामध्ये, अत्यंत कमी दिवस म्हणजे एका महिन्यामध्ये साधारणतः हे पीक तुम्हाला एकरी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 3 ते 4 लाख रुपयाची कमाई करून देऊ शकतात. त्यामुळे निश्चितच तुम्ही कोथिंबीरची सुद्धा लागवड ही करू शकतात. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं पीक आहे मेथी. मेथी सुद्धा सेम आपल्या कोथिंबीरी प्रमाणाचं आहे. म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंगला येणार आहेत. हार्वेस्टिंग म्हणजे एकदाच काढणीला येणारं पीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे की वारंवार त्याला त्या ठिकाणी तोडावं लागत नाही किंवा उपटावं लागत नाही. एकदाच त्या ठिकाणी आपण त्याची हार्वेस्टिंग करून मार्केटमध्ये त्याला नेऊ शकतो. निश्चितच मेथीच्या या पिकातून सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये नफा हा मिळू शकतो. आणि मेथी हे पालेभाज्या पीक असं आहेत की त्या ठिकाणी डिमांड जास्त असते, मागणी जास्त असते आणि रोजच आहारामध्ये समावेश केल्या जाणारं हे पीक असल्या कारणानं त्यामुळे मेथीला मागणी जास्त असते. त्यामुळे मेथी या सुद्धा पालेभाज्या पिकाची लागवड शेतकरी बांधवांनो तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं जे काही मी तुम्हाला पीक सांगणार आहे ते थोडंसं खर्चिक पीक आहे. थोडंसं तार आणि बांबूच्या साह्यानं त्या ठिकाणी आपल्याला त्याला डेव्हलप करावं लागत असतं. आणि नंतरच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो त्या पिकाची जास्तीत जास्त काढणी आपण करू शकतो, जास्तीत जास्त उत्पादन आपण या पिकातून घेऊ शकतो. तर ते पीक आहे शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी दोडका. म्हणजे त्यामध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे एक चोपडा दोडका आणि खरबडा दोडका. म्हणजे त्याला गिलके सुद्धा संबोधलं चोपड्या दोडक्याला. तर हे जे काही पीक आहे शेतकरी बांधवांनो, हे त्याला त्या ठिकाणी मांडव करावा लागतो बांबूच्या आणि ताराच्या साहाय्याने. त्या ठिकाणी त्याला मांडव केल्यानंतर त्या ठिकाणी ते पीक चांगल्या प्रकारचं बहरून डेव्हलप त्या ठिकाणी होतं आणि मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारची शायनिंग त्या ठिकाणी मिळाल्यामुळे, एक साईज त्या ठिकाणी झाल्यामुळे, एक लांबी त्या ठिकाणी झाल्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी दोडक्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भाव हा मिळत असतो. त्यामुळे निश्चितच तुम्ही दोडका या सुद्धा पिकाची लागवड येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी फेब्रुवारी शेवट ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही करू शकतात. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं जे काही पीक मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आहे कारल्यांचं. कारले सुद्धा एक अत्यंत चांगल्या प्रकारचं हे पीक आहे. कारल्याची जर तुम्ही लागवड केली तर सेमच त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तार आणि बांबू आहेत तर त्या तार बांबूंचा खर्च त्या ठिकाणी वाढणार आहे. सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी बेड पाडावं लागणार, मल्चिंग त्या ठिकाणी करावं लागणार आहे. मल्चिंग आणि बेड हे तर तुम्हाला दोडक्यासाठी सुद्धा करावं लागणार आहेत. परंतु या कारल्यासाठी सुद्धा तुम्हाला मल्चिंग आणि बेडची तयारी करून त्या ठिकाणी तार आणि बांबूच्या सहाय्यानं बांधणी करून त्या ठिकाणी तुम्ही कारल्यांची लागवड करू शकतात. परंतु निश्चितच शेतकरी बांधवांनो, जरी तुम्हाला असं वाटत असलं की थोडंसं खर्चिक पीक आहे, खर्च जास्त लागतो, परंतु निश्चितच यातून मुनाफा, यातून इन्कम सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये होत असतो शेतकरी बांधवांनो. त्यामुळे निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी कारले या सुद्धा पिकाची लागवड ही करू शकतात. त्यानंतर जे काही पीक सांगणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी, ते आहे मिरचीचं. या मिरचीमध्ये 3 प्रकार पडतात. एक तर बारकी मिरची तुम्ही लागवड करू शकता
किंवा मग ढोबळी लांब मिरची तुम्ही लागवड करू शकता, किंवा मग शिमला मिरचीची सुद्धा लागवड शेतकरी बांधव तुम्ही करू शकतात. आपापल्या मर्जीनुसार आहेत. आणि मिरचीच्या बाबतीमध्ये जर असं बोललं जातं किंवा बरेचसे शेतकरी अनुभवी आहेत, असं बोललं जातं की त्या ठिकाणी जर आपण मिरची लागवड केली तर अगदी 10-10, 15-15 गुंठ्यामध्ये किंवा अर्धा एकरमध्ये आणि 5-5, 7-7 लाख रुपये सुद्धा मिरचीच्या पिकातून शेतकरी बांधवांनी कमावलेले आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो तुम्ही बारीक मिरची लावा, त्यानंतर तुम्ही ढोबळी मिरची लावा किंवा मग शिमला मिरची लावा. कोणत्याही प्रकारची जरी मिरची लावली तरी मात्र शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे पीक अत्यंत परवडणारं आहे. निश्चितच जी काही ढोबळी मिरची असेल किंवा मग त्या ठिकाणी जी काही शिमला मिरची असेल तर यासाठी शेडनेट हे आवश्यक आहे. परंतु शेतकरी बांधवांनो जी काही बारीक मिरची तुम्हाला लागवड करायची आहे ती बारीक मिरची तुम्ही त्या ठिकाणी जरी आपण ओपन मध्ये जरी लागवड जर केली तर मात्र काही त्या ठिकाणी अडचण येत नाहीये. आवश्यक आहे फक्त बेड आणि मल्चिंग. निश्चितच शेतकरी बांधवांनो आशा करतो की जे काही पालेभाज्या पिकं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, कोणत्याही प्रकारचं पालेभाज्या पीक जर तुम्ही या ठिकाणी लागवड जर केलं तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो येणाऱ्या एका महिन्यामध्ये तुम्हाला या पिकातून मालामाल होता येतं. शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.